नमस्कार, मी शिवानी. स्वागत आहे आपलं नवीन यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे द शिवानी सिंपल लाईफ. तर आता वाजले ते 7:30 आणि आज मला स्वयंपाक वगैरे काही नाही आहे. थोडीशी रिलॅक्स आहे मी, कारण आज जायचं आहे थोडंसं बाहेर विथ फॅमिली. तर आज माझ्या नंदाच्या मुलाचा वाढदिवस आहे, सो त्यानिमित्ताने आम्हाला बाहेर जायचं आहे. आज बघू, आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली बघायला भेटेल. व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा, न स्किप करता. तर आम्हाला जायचं होतं वाढदिवसानिमित्त बाहेर जेवणासाठी, आणि केक कटिंग पण करायचं होतं. नंदेच्या घरी जायचं होतं, पण ह्या दोघांची मस्ती काही संपतच नव्हती. बाप लेकांची मस्ती चालू झाली की त्याला काही वेळ सीमा नसतेच. आलो मग पटपट आवरून नंदबाईंच्या घरी. तर इथं बड्डेची तयारी चालू होती, म्हणजे बड्डे सुरूच झाला होता, आम्हाला यायला उशीर झाला आणि शुभेच्छा देण्याचं काम चालू होतं. तर इथं माझे मोठे दीर म्हणजेच आमचे भाऊ हे सिद्धार्थला शुभेच्छा देत होते. आणि त्यातच बोलता बोलता माझ्या सासऱ्यांची म्हणजे त्यांच्या वडिलांची एक आठवण निघाली की सिद्धार्थ हा एकमेव असा मुलगा आहे संपूर्ण घरातला जो त्याच्या आजोबांच्या खांद्यावर खेळला आहे. त्यांचा सहवास त्याला लाभला, त्यामुळे सगळेच जण भावुक झाले होते थोडेसे. आणि हे आता जे बोलतात ते सिद्धार्थाचे वडील त्याला शुभेच्छा देत होते. आणि हे बघू शकता, या आहेत आमच्या ननंदबाई. तर ननंदबाई आतमध्येच होत्या, कारण भरपूर जण आले होते बड्डेला, सो त्यांना पूर्वतयारी करून ठेवायची होती, जेणेकरून काही गडबड नाही व्हावी. आणि आम्हाला बाहेरही जायचं होतं, त्यामुळं आवरायची पटपट घाई होती. त्यामुळं त्यांचं प्लेटिंग करणं चालू होतं आतमध्ये. चॉकलेट बरोबर टाक एखादं खाशीन मधल्यामध्ये. तर इथं केक कटिंग वगैरे झाली होती, सो मला आवरायचं पण होतं आणि तयारी पण बाकी होती, म्हणून पटकन सुगलो केक भरून घेतला आणि घरी गेले. आलो मग आम्ही हॉटेलला. तर आम्ही आलो होतो हॉटेल कावेरीला. खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशी गर्दी होती, त्यामुळे तुम्ही बघू शकता गर्दी किती. आणि पावसाचं वातावरण खूप छान झालं होतं आणि हॉटेलचं लाईटिंग वगैरे खूप सुंदर वाटत होतं. तर इथं बघू शकता आम्ही 4 टेबल एकत्र केले होते, तरी पण बसण्यासाठी जागा कमी पडत होती. आणि आमची बरीच फॅमिली असल्यामुळे आम्ही असंच टेबल एकत्र करूनच बसायचं होतं आम्हाला सगळ्यांना एकत्रित. तर बघू शकता तुम्ही, हे आहेत दीर आणि ही माझी ऑल फॅमिली आहे. फ्रेंड्स, तर आलोय आम्ही हॉटेल कावेरीला. बघू शकता विथ फॅमिली, माझी संपूर्ण फॅमिली आहे. हे आमचं छोटंसं फिलिप, बाबू, तर इथं मिस्टर पूर्ण फॅमिलीला एक्सपोज करत होते. एक्सपोज म्हणजे कॅप्चर करत होते प्रत्येक फॅमिली मेंबरला. तर पाहू शकता तुम्ही. आणि हे आमचे छोटू आणि ही आमची दीदी आणि हा रियांश बाबू. समोर माझ्या सासूबाई होत्या आणि ह्या एक माझी लहान जाऊ आणि एक मोठी जाऊ, आणि बाकी सगळे फॅमिलीमधलेच मेंबर आहेत. ह्या ननंदबाई. आणि हे बघा, हे आमचे नमुने ज्यांचं वेगळंच काहीतरी चालू होतं. हाय गाईज, फायनली आमचे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. पाहू शकता मी आले बाहेर, पण अजून काहींचं जेवण बाकी असो, ते आतमध्ये जेवण करतात. ते आले की जाऊ घरी. खूप छान एन्जॉय झाला, सगळं जेवण पण मस्त होतं आणि भारी वाटलं, छान आहे. आता जाऊया घरी.